नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। राऊतवाडी येथील गवळतीचा मारुतीचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन। महागाव तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेले राऊतवाडी येथील गवळतीचा मारुतीचे दरवर्षीप्रमाणे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पंचकोशीतील हजारो भाविकांनी दर्शन घेतले। या ठिकाणी दरवर्षी भव्य यात्रा भरत असते। यामध्ये विविध दुकानांसह लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारचे मनोरंजनाचे साहित्य या ठिकाणी हजर होते। पंचकोशीत प्रसिद्ध असलेले हे ठिकाण असून हजारो भाविक या ठिकाणी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी येत असतात। यावेळी मंदिर कमिटीकडून विशेष लक्ष दिले जाते। मोगे गौळ उजाड गौळ हे राऊतवाडीमध्ये येते। ते जसं जुनं गाव होतं, पण काही कालांतरानं हे गाव म्हणजे गावाची नाहीसं झालं, म्हणजे उजाड झालं। त्याच्यानंतर इथं बजरंगबलीचं मंदिर, त्या मंदिराची जसं हनुमान जयंती आणि पोळ्याच्या करीला इथं यात्रा होते। या पंचकोशीतील लोक इथं दर्शनासाठी आवर्जून येतात। त्याच्यात आवर्जून म्हणलं तर बजरंगबलीचं दर्शनासाठी जेंट्स येतात, पण लेडीज सहसा येत नाहीत बजरंगबलीला। पण इथं लेडीजचं प्रमाणसुद्धा जास्त राहते। आणि या पंचकोशीतील जागृत देवस्थान असल्यामुळे एक दिवसाचीच इथे यात्रा राहते, पण भरपूर लोक पंचकोशीतून या ठिकाणी येतात। 2010ला या ठिकाणी आम्ही जसं आता हे उपाध्यक्ष आहेत, हे सचिव आहेत, आम्हाला 2010ला आम्ही रजिस्ट्रेशन केलं। रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर इथे दुसरं काही प्रॉपर्टी नाही, लोकवर्गणीतूनच आम्ही 91/37चं सभामंडप केलं। त्याच्यानंतर जिल्हा परिषदेकडून आम्हाला पर्यटकमध्ये जवळपास 30 लाख रुपये मिळाले। त्या 30 लाखातून आम्ही 80/55चा एक हॉल बनवला। त्याच्या ठिकाणी आम्ही आता गोरगरिबाचे लग्न करण्यासाठी फक्त अल्पशा किमतीमध्ये त्यांना पाणी, वीज, भांडे अशी व्यवस्था करून कमी पैशामध्ये आम्ही तिथे उपलब्ध करून लग्न करण्यासाठी मंगल कार्यालयाचं त्या हॉलचं आम्ही एक सुविधा केली। त्याच्यानंतर संडास, बाथरूम त्याचीसुद्धा व्यवस्था आहे आणि कमी पैशात सर्व बाबी। आणि याच्यात खेदाची बाब म्हणलं तर लोकप्रतिनिधीकडून, खासदार आणि आमदाराकडून आत्तापर्यंत आम्हाला 1 रुपयासुद्धा या संस्थेला मिळालेला नाही। ते एक खंत आमच्या कुठंतरी आम्हाला वाटते। आणि एवढं प्रांजळपणानं आणि निस्वार्थपणानं आम्ही हे कार्य करत आहोत। यामध्ये खरं जर पाहिलं तर स्थानिक आमदार, खासदाराचा सहभाग जर राहिला तर याची आम्ही भरभराटी करू आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे राऊतवाडी याला लागूनच गाव असल्यामुळे कावरवाडी आणि बहुसंख्य म्हणजे 90-95% आदिवासी एरिया आहे। आदिवासी गाव म्हणलं तरी चालते। त्या ठिकाणी खरं जर पाहिलं तर जास्तीत जास्त आम्हाला फंड मिळायला पाहिजे। त्याच्यानंतर पर्यटकचा बी फंड द्यायला पाहिजे। एक अशी रस्त्याची दुर्दशा, एक पुलाचं पाहिजे। यावेळेस एवढं आम्हाला बजरंगबलीच्या कृपेनं पाऊस न आल्यामुळे, नाहीतर हे सर्व यात्राच इकडे थांबली असती। कारण साधा रपटा आहे, RCW असल्यामुळे वरून पाणी चाललं जाते। याला खरं जर पाहिलं तर मोठा ब्रिज हवा आणि हायवे रोडला जोडणारा 1 किलोमीटर रस्ता पाहिजे। यासाठी लोकप्रतिनिधीनं सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे। आणि आपण वेळोवेळी खरं राहिलं तर आमचा आवाज तुम्ही तुमच्या माध्यमातून उठवला, त्याबद्दल आम्ही सर्वात कदम भाऊ तुमचे आभार मानतो आणि 2 शब्द बंद करतो। संदीप कदम, एकमत लाईव्ह न्यूज मराठी, महागाव। बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।